मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7ही आरोपींची विशेष एनआय न्यायालयाने गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सुटका केली। सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार असलेले मेहबूब मुजावर यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत। त्या संदर्भात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा घटनाक्रम आपण सविस्तर पाहूयात। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिकू चौकाजवळ एका दुचाकीवर बॉम्बस्फोट, एकूण 7 ठार तर त्यावेळी 100हून अधिक जखमी झाले होते। 30 सप्टेंबर 2008 रोजी मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं नाशिक ग्रामीण पोलिसांच्या समवेत तपास सुरू केला। शिवाय तत्कालीन गृहमंत्र्यांची ATS कडे तपास देण्याची देखील घोषणा केली। 23 ऑक्टोबर 2008 रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह राकेश धावडे, अजय तथा राजा रहिकार आणि जगदीश म्हात्रे यांना आरोपी म्हणून दहशतवाद विरोधी पथकानं नाशिक कोर्टात हजर केलं। 1 नोव्हेंबर 2008 रोजी या स्फोटात लष्करी जवानाचा देखील समावेश असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला। 4 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर सेवेतील लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना मध्य प्रदेशातून लष्करानं ATSच्या ताब्यात दिलं आणि त्यांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं। नोव्हेंबर 2008 मध्ये निवृत्त लष्करी अधिकारी मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी नाशिक कोर्टात यांना हजर करण्यात आलं। नोव्हेंबर 2008च्या दरम्यान निवृत्त लष्करी अधिकारी मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांना नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं। उपाध्याय आणि पुरोहित यांनी कट करून 2003 आणि 2004च्या दरम्यानचं RDX मालेगाव स्फोटासाठी वापरल्याचं ATS न्यायालयासमोर मांडलं। 20 जानेवारी 2009 एकूण 14 जणांवर ATS कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं। साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार, तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीचीच आहे हे मांडलं। तर रामजी कलसंगारा व संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आलं। 31 जुलै 2009 सर्व 11 आरोपींच्या विरोधात खटला चालवणाऱ्या विशेष कोर्टानं मकोका खारिज केला। 31 जुलै 2010 मुंबई उच्च न्यायालयानं 2010 मध्ये 11 आरोपींच्या विरोधात मकोक्याचा खटला पुन्हा सुरू केला। 13 एप्रिल 2011 गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय तपास संस्थेनं मालेगाव स्फोट, समझोता एक्सप्रेस स्फोट, मक्का मस्जिद स्फोट आणि अजमेर दर्गा स्फोटचा तपास सुरू केला। 23 सप्टेंबर 2011 सर्वोच्च न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन अर्ज फेटाळला। दरम्यानच्या काळात केंद्रामध्ये भाजपा NDAचं सरकार आलं आणि प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली। 15 एप्रिल 2015 मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला रद्दबातल ठरवत आजपर्यंत पुरावा दाखल नाही या सबबीवर सर्वोच्च न्यायालयानं मालेगाव आरोपींवर मकोका अंतर्गत आरोप ठेवता येणार नाही असं सुनावलं। 24 जून 2015 रोजी इंडियन एक्सप्रेसनं या प्रकरणी सरकारी वकील रोहिणी सलियन यांची मुलाखत छापली। NIAच्या प्रकरणी दबाव टाकत असल्याचं सालियन यांनी मुलाखतीत म्हणलं। नोव्हेंबर 2015 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या जामीन अर्जावर सुनावणीस विशेष न्यायालयानं नकार दिला। 12 एप्रिल 2016 NIAने 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये प्रज्ञा ठाकूर आणि इतर 3 आरोपी श्याम साहू, प्रवीण तकलकी आणि शिवनारायण कलसंगारा यांना क्लीन चिट देताना म्हणाले होते की त्यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही आणि त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले जावे। तथापि NIA न्यायालयाने साहू, कलसंगारा आणि तकलकी यांना निर्दोष सोडले आणि निकाल दिला की प्रज्ञा ठाकूर यांना खटल्याचा सामना करावा लागेल। 14 ऑक्टोबर 2016 मुंबई उच्च न्यायालयात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या जामिनावर सुनावणी करण्यात आली। केस दाखल नसताना भोगलेल्या कारावासावर उच्च न्यायालयाची तपास यंत्रणेकडे विचारणा करण्यात आली। 25 एप्रिल 2017 मुंबई उच्च न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 5 लाख रुपयांचा जामीन मंजूर केला। NIA कोर्टात पासपोर्ट जमा करण्याचे देखील यावेळी निर्देश देण्यात आले। 17 ऑगस्ट 2017 सर्वोच्च न्यायालयानं लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या जामिनीच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला। 21 ऑगस्ट 2017 सर्वोच्च न्यायालयानं लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर केला। 17 डिसेंबर 2017
एनआयएच्या विशेष न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय आणि अजय रहिरकर यांच्यावरील मकोका हटवला. 30 ऑक्टोबर 2018 7 आरोपींच्या विरोधात UAPA आणि IPC अंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यांच्यावर UAPA कलम 16 आणि 18 आणि IPSच्या कलम 120B, 302, 307, 324, 153A 2 धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे अंतर्गत खटला सुरू होता. 30 मार्च 2022 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकिलांनी सादर केलेला 20वा साक्षीदार जो निवृत्त लष्करी अधिकारी होता, त्याने न्यायालयात आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितची ओळख पटण्यास नकार दिला. 14 सप्टेंबर 2023 यावेळी या प्रकरणात 223 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आणि याशिवाय 37 साक्षीदारांनी आपले जबाब देखील फिरवले. 16 जुलै 2024 खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरुवात झाली. विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ यांनी NIAची बाजू मांडली. रमजान महिना सुरू होता आणि नवरात्रोत्सव सुरू होणार होता. नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा, जीवित आणि मालमत्तेच्या हानीच्या उद्देशाने सूत्रधारांनी हा स्फोट घडवला, जातीय तेढ निर्माण केले, राज्याची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्याच्या देखील उद्देशाने हा कट रचला असल्याचा दावा NIAने केला. 30 जानेवारी 2025 विशेष NIA कोर्टाने खटल्यातील तारखांना उपस्थित न राहिल्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नोव्हेंबर 2024 मध्ये समन्स धाडले. 30 जानेवारीला त्यांना आजारपणाच्या कारणास्तव सूट देखील मिळाली. 19 एप्रिल 2025 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट 2008 खटल्याची सुनावणी पूर्ण अभियोग पक्षातर्फे आरोपींना फाशी देण्याची मागणी NIA न्यायालयाने 8 मे पर्यंत सुनावणी स्थगित करत निकाल राखीव ठेवला. 8 मे 2025 विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने गुरुवारी सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना 31 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. विशेष न्यायाधीश AK लाहोटी यांनी हा खटला मोठा असून यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे म्हणले. सरकारी वकिलांनी आणि बचाव पक्षाने त्यांचा अंतिम लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर 19 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान विशेष न्यायाधीशांची मुंबईच्या बाहेर बदली झाल्यानंतर फक्त निकाल जाहीर करण्यासाठी त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याच निकालावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचा संबंध नाही अशा 3 शब्दात देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई लोकल स्फोटाप्रमाणेच मालेगाव बॉम्बस्फोट निकालाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का, हे पाहणे आता लक्षणीय ठरेल.